लाडक्या बहिणींनो, 1500 रुपयासाठी तुम्ही तुमच्या खात्यातील सर्वच पैसे गमावून बसाल, कारण सध्या तक्रार नोंदवा असाच एक पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींनी 31 डिसेंबर पूर्वी केवायसी केलेली नाही त्यांना तक्रार नोंदवा असं सांगण्यात येत आहे. तर तक्रार नोंदवताना तुमच्याकडून एक ओटीपी घेतला जातोय, त्यामुळे तुमचं खातं पूर्णपणे रिकाम होऊ शकतं. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. तर लाडक्या बहिणींनो, फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, सर्वच चॅनल किंवा सोशल मीडियावर सांगितलं जात आहे की तक्रार करा, तक्रार करा. तक्रार केल्यानंतर काय होत आहे? तक्रार केल्यानंतर काहीच होत नाही, कारण जेवढ्या लोकांनी आतापर्यंत तक्रार नोंदवलेली आहे ती रिव्ह्यू मध्येच आहे. कारण त्याला कुणी बघायलाच नाही आणि त्याच्यानंतर पैसे येतील हे सुद्धा सांगू शकत नाही. आणि सोशल मीडियावर एक पैसे कमवायची एक संधी झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला सांगितलं जात आहे की 200 रुपये द्या, तुमची तक्रार नोंदवतो, 1 महिन्यात पैसे चालू होतील, 2 महिन्यात चालू होतील, 500 रुपये द्या. हा एक ट्रेंड चाललेला आहे पैसे कमवण्याचा. तर कुणालाही पैसे द्यायची गरज नाही. सरकार जेव्हा सांगेल तेव्हा तुम्ही तुमची केवायसी करायची आहे. जर सरकारने नाही सांगितलेलं तर कुणालाही ओटीपी देऊ नका आणि केवायसी करण्याचा प्रयत्नही करू नका. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या जे मित्रमैत्रिणी असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.